काय मग आठवलं ना तुमचं लहानपण? आईने जे जे सांगितलं ते सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये लहानपण येतं. सगळेच लहानपणामध्ये खोडकर मस्ती करतात, आंबे चोरून खातात किंवा करवंद खातात, सगळेच मस्ती करतात. तर अशा गोड आठवणी असतात, अशा गोड साऱ्या आठवणी असतात त्या लहानपणीच असतात. मोठेपणी फक्त काय नसतं, फक्त आठवणी उरून राहतात. त्या लहानपणी असं असतं का ते सर्वांनाच हवं असं वाटतं. असा हा लहानपणाचा हट्ट असतो. तसं बालपण आठवलं ते सुद्धा आम्ही सांगितलं. ते ओरडले तरी, पाठीत धपाटे भेटले तरी चालेल, पण कैरी खायचीच, सोडायचं हे सोडायची नाही. खाली आले नाही तरी आपण दगड मारून 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 ते पाडतो. त्यांना खावेसे वाटणारे सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आंबा. वर्षातून एकदा येतो, पण तो किती पण खाल्ला तरी समाधान होत नाही. तर अशाच आंब्याचा आज आम्ही ज्यूस करणार आहोत. सध्या उन्हाचे दिवस चालू आहे. या उन्हाच्या दिवसामध्ये आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्यावेळेस खूप ऊन लागतं. तर ऊन लागल्यामुळे आपल्याला थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं. तर आज असंच थंडगार म्हणून आज आम्ही आंब्याचा ज्यूस बनवणार आहोत. तर आई सोबत आहे, आम्ही दोघी मिळून हा आंब्याचा ज्यूस बनवणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आम्ही 4-5 आंबे घेतलेले आहेत. आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो ना त्यावेळेस तिथूनच हे आंबे आणलेले होते. बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मामाच्या गावाला जायचं. मामाची आंब्याची वाडी होती. तर त्या वाडीमध्ये आम्ही सगळे भावंड, मित्र मैत्रिणी सगळे असं मिळून गप्पा गोष्टी करत, जरा लांब होतं शेत, गप्पा गोष्टी करत आम्ही जायचं आंब्याच्या वाडीत. आणि तिथे ना खूप सारे आंबे असायचे. तर मामा सांगायचे या आंबे खायला. तर आम्ही जायचं आणि मामा खूप सारे आंबे तोडून आणायचे. मस्त पिकलेले झाडावरून ताजे ताजे आंबे असायचे ते घ्यायचं आणि अशी टोपली होती त्यामध्ये टाकायच्या आणि सगळे आम्ही बसून गोल गोल बसून आंबे कापून कापून खायचो. मन भरेपर्यंत, पोट भरेपर्यंत ते आंबे खूपच खाल्लेले आहे. आणि झाडावरचे आंबे खायचे म्हणजे एकच नंबर, किती छान लागतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर इतकी मजा केली आम्ही लहान असताना, खूप सारी मजा केली. आणि मामा काय करायचे, तिथे पण खायला द्यायचे आणि घरी पण घेऊन पाठवायचे. आणि इतके खाले की बस, खूपच आंबे खाऊन खाऊन आम्ही आंबे खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर आंबे खावेसे वाटत नव्हते. मग थोडंसं थांबायचं आणि परत 7-8 दिवसांनी आंब्याला परत सुरुवात करायची खायला. इतके आंबे खाल्ले. किंवा कैरी झाडावर असली छोटीशी, ती खायला पण खूप छान लागायची. म्हणजे आंबटपणा त्या कैरीचा जिभेवर अजून रेंगाळतो. लहानपणाच्या गोष्टी खूप अशा साऱ्या असतात की करवंद असतात, जांभळं असतात, कैऱ्या असतात किंवा आंबे असतात. जेव्हा म्हणजे कैरी कच्ची असते तेव्हा ती पण भरपूर खाल्ली जाते. ठेचा बनवतो किंवा चटणी बनवतो. साधी पण आपण गुळाची कैरी ती बनवून खायची किंवा साखर आणि कैरी असं सुद्धा खाल्लं जातं भरपूर. कारण ते किती पण खाल्लं तरी असं वाटतं अजून खाऊ, आपल्याला अजून खाऊया. तसे करवंद पण खायचं. कारण सगळं आपण स्वतःच्या हाताने तोडून खातो. आणि इकडे कसं आपण बाजारातून आंबे आणतो, विकत खातो. तिथे कसं वाडीमध्ये गेलो की तुम्ही कोणी बोलणार नसतं, जायचं, तोडायचं आणि खायचं. असे ताजे ताजे आंबे खायला खूप मजा वाटते आणि चवीला पण चांगले असतात. तर तुम्ही सुद्धा अशीच मजा केली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर 4-5 आंबे घेतलेले आहेत आम्ही. आता छानपैकी कापून घेणार आहोत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर बघा, तुम्हाला लहानपणीच्या आठवणी आम्ही सांगितलेल्याच आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणाच्या काय आठवणी असते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही हे आंबे छानपैकी कापून घेणार आहोत आणि मस्तपैकी ज्यूस बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर कमेंट पण करा हा. तर चला आता आंबे कापून घेऊया आम्ही आपण. म्हणजे मी कापते खूप. बघा, आईने आंबे कापायला घेतलेले आहेत. मस्त आंबा म्हटलं की सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे आंबा.
किंवा आंब्याची रस काढून पुरी बनवून ते सुद्धा छान लागतं. किंवा नुसते कापून खायला पण चांगले वाटतात. आंब्याबद्दल असं भरपूर सांगण्यासारखं खूप असतं. आहे. शब्दात सांगता येणार नाही आंब्याची गोष्ट. आणि लहानपणी खाल्लेले आंबे तर अजून मजेशीर असतात. मजा करत करत खायचे असतात. कुठे झाडावर चढायचं, पडायचं, धडपडायचं, पण आंबे खायचे, सोडायचे. हे बघा, पण सुरुवातीचा जो मोहर गळतो त्याला आंबा येतो ना सुरुवातीला, आणि तो नंतर मोठा होतो थोडासा, तो सुद्धा आपण सोडत नाही. तो पण आपण तो पण पाडून आणि खातो किंवा तोडून खातो. उंच असला तर आपण एखादा दगड मारतो, त्या दगडाच्या आधाराने तो आंबा पडतो खाली. तो धावत धावत जायचं, वेचायचं आणि धुवून आणि कापून खायचं. किंवा तसंच दगडावरती असं घेऊन फोडायचं त्याला आणि खायचं. असं लहानपणी खूप मजा करायचो. पण तेच मजा मोठ्यापणी करता येत नाही ना. त्याच्यासाठी परत परत लहान बनावं लागेल. आणि आंबा बघितला की त्या गोष्टी आठवतात आपण आपल्याला लहानपणाची. तर प्रत्येकाने अशी मजा केलेलीच असेल. आपल्या स्वतःच्या म्हणजे वाडीमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्याच्या वाडीमध्ये जाऊन पण आंबे तोडून खाणं हे मजेशीर असतात. एखादं शेतकरी आपला शेत राखतो, तिथे आपण जाऊ, तो एक दुसरा आंबा जर खायला वाटला तर आपण तो पटकन तोडतो. पण त्या माणसाचं लक्ष असतं, मग तो माणूस ओरडतो. मग आपण काय करतो, तिथून पळतो. नको बाबा आता. हे बघा, आई मस्त की आंबे कापून देते आणि मी आंब्याचं गर काढते. आंब्याला वास पण मस्त सुटलाय, छान मस्त केला आहे. बघूनच पाणी सुटेल असं. आता आम्ही आमरसपुरी तर आत्ताच खाल्ली, त्याच्यामुळे आज आम्ही ज्यूस बनवतो. गरमी पण आहे, गरमीमुळे जरा थंड प्यायला बरं वाटतं. बर्फाचे तुकडे टाकले ना तर मस्त थंड छान. त्यामुळे आज आम्ही ज्यूस बनवतो. गावाला मस्त आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसायचं, आंबे खात खात आंबे बसायचं. खायचे, थंडगार वारा आला की थोडस तिथेच असं वाटतं की आता थंड झोपायचं. दगड असायचा त्याच्यावर डोकं ठेवायचं आणि तिथे झोपायचं. संध्याकाळ झाली का आपल्या आपल्या घरी जायचं. झाडाखाली झोप सुद्धा मस्त लागते, थंड वारा गारगार. गरमीमध्ये तर झाडाखाली झोपायचं. फॅनच्या हवेपेक्षा झाडांची हवा खूपच चांगली, नॅचरल. आता झाडं ठेवली सगळे आता तोडून माणसाने टाकतात. झाडं सुद्धा ठेवलेली नाही. सगळे रस्ते बांधण्यासाठी सगळी झाडं तोडून टाकलेली आहेत. नवीन पण लावत नाही झाडं. प्रदूषण वाढलंय. झाडं नसले तर तुम्हाला ऑक्सिजन कसं भेटेल? ऑक्सिजन कसा भेटेल? पाऊस कसा पडेल रेग्युलर? आपण पावसाची वाट बघतो. झाडच नाही तर पाऊस कसं पडणार? हवा कशी येणार? जिकडे जिकडे बिल्डिंग बांधून ठेवलेल्या आहेत. जागा अशी मोकळी अशी राहिलीच नाही. आता अशी परिस्थिती झाली. आपण पहिले पाय वाटेने गावाकडे जायचो. तिथे साधी बस सुद्धा नसायची. बस स्टॉपवर उतरायचं, पाय जायचं आणि चालत चालत आपल्या घरी पोचायचं. पण आता गावोगावी बस आहे, प्रत्येकाच्या गाड्या आल्या, स्कूटर आल्या, बाईक आल्या, रिक्षा आल्या, सुधारणा भरपूर आल्या. झाली. खूप सुधारणा झाली, भरपूर सुधारणा झालेली आहे आजकाल. पूर्वी असं नव्हतं ना. ट्रॅक्टर आले, सगळं सुखसोयी सगळ्या आहेत तितक्या आल्या माणसाला, जितक्या म्हणजे पाहिजे तितके. आंब्याचा केक सुद्धा बनवला जातो. आंब्यापासून पण भरपूर पदार्थ आंब्याचा बनवतात. ज्यूस, लस्सी, आंबावडी बनवतो. किंवा तसं कच्च्या केऱ्या असतात आंब्याचं ते सुद्धा सांडण आपण बनवतात. सुकवतो आणि ते मच्छी वगैरे मध्ये टाकतो नाही का आपण, आंबोशी बोलतात. आंबोशी बोलतात, ते सुद्धा बनवू शकतो आपण. किंवा आंब्याचे भरपूर सारे उपयोग आहेत. आंबोशी असते ना ती आपण मच्छी मध्ये टाकतो, अजून कशामध्ये टाकतो. जर आंबट आवडत असेल तर त्याच्यात मच्छीमध्ये ती वापरता येते. आंब्याचा तर पण लोणचं आता तर एकच नंबर लागतं खरंच. लोणच्यासाठी पण वापरला जातो.
कैरीचं लोणचं खूपच मस्त. मी आता बोलली ना ते उकड आंबा तो पण बनवला जातो, किंवा मीठ आंबा कच्चं असलं तर मीठ आंबा बनवतात, मीठ आंबा बनवतात. ते सुद्धा बनवतात, लोणचं करतात. त्याला जसं आवडेल खायला तसं बनवतात आणि खातात. तर तुम्ही आंब्याचे कोणकोणते रेसिपी बनवल्यात आम्हाला शेअर करा, कमेंट करा आणि सांगा. आंब्याचं सीझन आलं का आंबे खायचे, मनसोक्त आंबे खायचे. आंबे खाण्यासाठी गावाला जावं लागतं, शहर मध्ये का भेटत नाही, शहरमध्ये काही भेटत नाही. इतके आंबे. सुट्टी लागली का गावाला जायचं, पाहिजे तितके आंबे खायचे. सुट्टी संपली का परत आणि इकडे असं विकत घ्यायला गेलो तर आपल्याला आंब्याचा भाव किती सांगतो, 100च्या वर, 100 का 1000. नाही. आता आता सध्या मी- तर 1000, 1च्या वरच असणार. आता गावावरनं येता आम्ही एका झाडाखाली बसलेले विकायला आंबे, तिथे आम्ही असं विचारलं, चांगले वाटले आंबे म्हणून विचारलं. म्हणजे घरचे आंबे तर आम्ही घेतलेलेच बरोबर, पण झाडाखाली बसलेले ते पण आंबे चांगले वाटले. तर म्हटलं अजून थोडेसे घेऊया आपण, विचारू भाव कसं आहे. तर त्या माणसाने आम्हाला किंमत किती सांगावी, 250 रुपये किलो सांगितले. आम्ही तर गप्पच बसलो का तेच आपल्या गावच्या शेतातले आंबे किंवा वाडीतले आंबे आपण फुकट घेऊन येतो, फुकट. आणि इथे आम्हाला या माणसांनी 250 रुपये भाव सांगितला, 250 रुपये किलो. किती मग सांग. तुम्ही थोडासा तरी विचार करा का आपलं जर स्वतःच असं एक झाड लावणीचं असेल तर त्या झाडाला आंबे किती येणार आणि आपण ते आंबे तो किती खाणार, असे विकताचे घेऊन खाणार. मग ते तसं प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तरी प्रत्येकाला भरपूर आंबे खायला भेटणार. फक्त पाहिजे तेवढेच. पाहिजे तेवढे, फक्त थोडस वाढण्यासाठी वेळ लागतो त्याला. एकदा की ते वाढलं की आंबे भरपूर येतात. विकत न घेऊन खाता आपले घरचे आंबे खाऊया ना. प्रत्येकानं एक एक आंब्याचं झाड लावा. 4-5 वर्ष आपली जर- खाणार आंबे. शेत असेल तर शेतामध्ये एक जरी झाड लावलं तरी ते सर्वांना पुरतील इतके आंबे देतात. कलम केलेला आंबे लावा. म्हणजे कलम केले तर लवकर येतं आंबा. छोटे असतात त्याला सुद्धा येतात आंबे, मग कलम केलेले असतात ते. आम्ही तर ते आंबे घेतले नाही आणि हेच आंबे टिकून पुढे आले. आपले झाडावरचे साधे आंबे तोडून घेतले तर ते खराब सुद्धा होते. खराब होत नाही, जास्त दिवस हम्म. टिकतात ते, खराब नाही होत. कारण थोडे पिकलेले थोडे कच्चे असे आपण बॉक्स मध्ये भरतो ना. म्हणजे पिकलेले असतात ते आपल्याला खायला तयार होतात, जे कच्चे असतात ते थोडा वेळ लागतो थोडा वेळ लागतो. तरी खायला तयार होतात. गप्पा मारत मारत सगळे आंबे आम्ही कापून घेतलेले आहेत. त्याचा गर सुद्धा कापून घेतलेला आहे. किती छान वाटतं ना. असं वाटतं चमचा घ्यावा आणि असंच खावं, पण नाही, आम्हाला आता ज्यूस बनवायचा आहे. ज्यूस बनवून मस्तपैकी त्याच्यामध्ये थंडगार बर्फ टाकायचा आहे आणि वरतून छानपैकी काय काय टाकणार आहोत, काजू बदाम वगैरे. आता आंब्याचं गर आहे ना, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी वाटून घेणार आहोत. हे बघा, वाटून घेते. बघा, सगळा आंब्याचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेला आहे, अर्धा ठेवलेला आहे. कारण एवढा गर जर ह्याच्यामध्ये टाकला तर काय होईल, मिक्सरच्या भांड्यातून वर उड्या मारेल. त्यापेक्षा मी थोडं टाकलेलं आहे आणि थोडं ठेवलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे. बघा, आपल्याला आपल्या अंदाजानुसार कमी जास्त आपण साखर टाकू शकतो. आंबा जसा गोड असेल तर आपण कमी साखर टाकायची. आंबा जर जरा आंबट असेल तर साखर जरा जास्त टाकली तरी चालेल. आपल्या आपल्या आवडीने आपण साखर टाकूया. मी आता साखर टाकून घेते. बघा, साखर मी टाकलेली आहे. आता मिक्सरचं भांडं लावते आणि छानपैकी वाटून घेते.
बघा सगळी तयारी झालेली आहे. आंब्याचं गर काढून मिक्सर मध्ये छानपैकी वाटून घेतलेला. बघा तुम्हाला मी दाखवते. मिक्सर मध्ये छानपैकी वाटलेलं आहे आंब्याचं गर आहे. छान वाटतं ना. आणि एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 जणांसाठी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता साखर टाकणार आहे. व तर तुम्ही किती साखर टाकली तरी चालेल. साखर टाकते. 4 ते 5 चमचे मी साखर टाकून घेणार आहे. बस होईल. तर बघा आता छानपैकी चमच्याने मी ढवळून घेते साखर वितळेपर्यंत. ज्यूस बनवायला खूप मजा येते ना. थंडगार त्याच्यात बर्फाचे खडे टाकूया. प्यायला मजा येते. मजा येते त्याला. थंड थंड थोडंसं गरम. आणि हा आंबा आपण चपाती आणि पुरी सोबत खाल्ला तरी चालेल. बघा बर्फ सुद्धा आणून ठेवलेला आहे मी आणि काजूचे तुकडे करून आणलेले आहेत कापून बारीक बारीक. तो सुद्धा टाकणार आहे. चांगलं मिक्स करते मी चमच्याने. साखर टाकली ना ती वितळू द्यायची. तर आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत पटापट ज्यूस करून त्या कैऱ्या खा, आंबे खा. परत एका वर्षाने खायला भेटते. नंतर मग 1 वर्षाने खायला भेटते. ह्यावेळेस आंबे कमी आलेले. मध्ये पाऊस पडला ना आंबे कमी आले. पुढच्या वर्षी अजून भरपूर खायला भेटते. हो पुढच्या वर्षी आम्ही जास्त खायला भेटते. बघा तुम्हाला दाखवते छानपैकी ज्यूस झालेला. त्यामध्ये तुम्ही दही टाकली ना तरी खूप छान लागतं ना. आंब्याची लस्सी बनवूया. आंब्याची लस्सी. तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही नक्की टाकून द्या. आपले ग्लास आणले आहेत. एक आईसाठी आणि एक माझ्यासाठी. त्याला 2 ग्लास आणलेले आहेत. एक आईसाठी आणि एक माझ्यासाठी. आंब्याचा ज्यूस तर तयार झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. हा बघा असं एकदम करून दाखवलं ना तर एकदम खाली पडून जाईल. असंच दाखवते. बघा मी आता तुम्हाला ज्यूस ना छानपैकी ग्लास मध्ये ते छानपैकी घेते. थोडस जाडसरच ठेवलंय. खायला पण खूप भारी लागतं. मन जाडसर ठेवलं. आपण काय करूया थोडासा रस ठेवूया. वरती तर नाही येणार. खाली खाली जाणार आहे. आता काजूचे तुकडे टाकते आई. कापून आणलेले. हे ज्यूस आपण बाहेर प्यायला गेलो तर कितीपर्यंत भेटेल आंब्याचं. कारण आंबे महाग उरलं. तुम्हाला बर्फ टाकू. हा एक बघा ग्लास मध्ये मी बर्फ टाकून घेते. आणि मी काजूचे तुकडे सुद्धा टाकलेले आहेत. चला पिण्यासाठी या. आपण दोघींनीच प्यायचं. बघा तुम्ही बघू शकता आंब्याचा ज्यूस तयार झालेला आहे. छानपैकी आम्ही आंबे सगळे कापले. त्याचा गर काढला. मिक्सर मध्ये वाटला. नंतर मिक्सर मध्ये वाटून पाणी ओतलं. साखर ओतली. छानपैकी बर्फ टाकला आणि काजूचे तुकडे सुद्धा टाकलेले. काजू बदामचे तुकडे. आणि आता छानपैकी हा आंब्याचा ज्यूस थंडगार पिणार आहोत. आई घ्या तुमच्यासाठी. आणि कसा लागतो ते सांगा. चला या. तुला कसं बघ. तू कसं तुम्हाला सांगते कसं झाला. वा एकच नंबर झालेला आहे. तुम्ही सुद्धा प्यायला या. घरच्या आंब्याची चव ती घरच्या आंब्याची चव. हो खूप छान चव लागते. खूप छान आंब्याचा ज्यूस झालेला आहे. सुद्धा असंच आंबे घेऊन या. गावाला गेले तर गावाला भरपूर सारे आंबे असतात. तर आंबे घेऊन या. असं थंडगार ज्यूस किंवा रस दोन्हीपैकी एक जरी बनवून खाल्लं तरी खूप छान वाटेल. चपाती आणि पुरी सोबत आंब्याचा हे खाल्ला ना त्याचा रस रस खाला ना तरी पण एकच नंबर लागेल. खूपच छान लागतात.
तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. तर आंबे म्हटले का आपल्याला खूप सारे रेसिपी आठवतात. आंब्याचा ज्यूस बनवू शकतो, आंब्याचा आमरस बनवू शकतो, आंबावडी बनवतात किंवा केक सुद्धा बनवतात. आंब्याची पोळी बनवू शकतो. आंब्याची पोळी सुद्धा बनवू शकतो. तर आंब्याचे भाषेत खूप सारे प्रकार आहेत ते आपण बनवून खाऊ शकतो. तर आज आई आणि मी छानपैकी ज्यूस बनवला. तो पिल्ला सुद्धा इतका भारी लागला की मस्तपैकी थंडगार लागला. तर आई तुम्हाला कसं वाटलं? मी माझ्या ग्लास होते का उठून टाकतो. तर बघा हा आईचा ग्लास आहे. आई काय नंतर पिणार आहे. चला तर बोला आता काय वाटलं तुम्हाला? माझा मला दुपारचा वेळ होता. दुपारी काय बनवूया म्हणून घरात आंबे आणलेले गावावरनं. तर विचार केला की आज आपण थंडगार, गरमी सुद्धा आहे बाहेर, तर थंडगार जरा ज्यूस पिऊ. तर आंब्याचं आम्ही ज्यूस बनवलं. आई आणि मी दोघी मिळून ज्यूस बनवलं. 4-5 आंबे होते ते मस्तपैकी सुरीने कापले, चमच्याने त्याचा गर काढला, वाडग्यामध्ये ठेवला आणि तो गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी वाटला, बारीक वाटून घेतला. मग नंतर जितक्या जणांना पाहिजे होता तितक्या जणांसाठी पाणी ओतून ज्यूस बनवला आणि बाकीचं ठेवलेलं आहे ते आम्ही चपाती किंवा पुरी सोबत ते छानपैकी खाणार. संध्याकाळी खाऊया. आजची आमची ही रेसिपी एकदम छानपैकी छोटी आहे पण एकदम भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. तर थोड्याशा गप्पा सुद्धा मारल्या, लहान आंब्याबद्दल थोडी माहिती सांगितली, थोडस बालपण आठवलं ते सुद्धा आम्ही सांगितलं. काही बालपणी म्हणजे असं लहानपणात काय काय मजा केली, किती कैऱ्या खाल्ल्या, किती करवंद खाल्ले, जांभळं खाल्ले, हे सुद्धा आम्ही सांगितलं. तर तुमच्या जीवनात असं लहानपणाचा एखादा जर आठवणारा क्षण असेल तर तो आम्हाला सांगा. तुम्ही पण मजा मस्ती केलीच असणार लहान असताना. कारण लहानपण हे असं असतं का ते सर्वांनाच हवं असं वाटतं. आणि मस्ती करणं, खेळणं, कैऱ्या चोरून खाणं किंवा तोडून खाणं झाडावरचं, हे तर सर्वांनाच आवडतं. सगळ्यांनाच आवडतं. मग ते ओरडले तरी, पाठीत धपाटे भेटले तरी चालेल, पण कैरी खायचीच, सोडायचं हे सोडायची नाही. आज नाही खाता आली तर आपण दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतो का ती कैरी आपण खाऊया, तर ती खाणारच. असा हा लहानपणाचा हट्ट असतो. जी गोष्ट आवडीने खायला भेटली ना तर ती सोडायची नसते, ती खायचीच असते. किंवा एखाद्या म्हणजे असं जांभळीवर सुद्धा जांभळं असले तर ते खाली आले नाही तरी आपण दगड मारून 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 ते पाडतो. किंवा ज्याला झाडावर चढता येतं ते तोडून खातं, ज्याला नाही चढता येत ते दगड मारून सुद्धा जांभळं काढून खातं, म्हणजे अशी पाडून खातं. त्या म्हणजे लहानपणाचा आपण किती मस्ती केली, किती पण असं म्हणजे धावपळ केली तरी आपण दमत नाही. संध्याकाळी आलो, आंघोळ वगैरे केली, आईने जेवण दिलं, ते जेवलं की जाऊन झोपतो. आणि सकाळ केव्हा होते हे सुद्धा आपल्याला समजत नाही, एवढे दमलेलं असतो आपण दिवसभराच्या मस्तीत. असंही लहानपण असतं. काय मग आठवलं ना तुमचं लहानपण? आईने जे जे सांगितलं ते सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये लहानपण येतं. सगळेच लहानपणामध्ये खोडकर मस्ती करतात, आंबे चोरून खातात किंवा करवंद खातात, सगळेच मस्ती करतात. तर अशा गोड आठवणी असतात, अशा गोड साऱ्या आठवणी असतात, त्या लहानपणीच असतात. मोठेपणी फक्त काय नसतं, फक्त आठवणी म्हणून जातात. तर त्याच आठवणींमध्ये आज आम्ही हा मस्तपैकी रेसिपी आंब्याचा ज्यूस बनवला, पिल्ला, मस्त छान वाटलं. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे रेसिपी बनवून खात चला, कमेंट करत चला. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.